सेमिनारला पुढे जाऊ। आजच्या सेमिनारमध्ये मी तुमचे काही जो प्रश्नाचे उत्तर देणार आहे। माझा सेमिनार या लाईन्स वरती पुढे जाईल की मेरिट लिस्ट कशी वाचावू, बरोबर आहे ना। त्याच्यात तुम्हाला एक 15-20 नंबर दिसतात, बरोबर आहे। होम युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, लेडीज, जेंट्स, ओबीसी, एसबीसी, जनरल मेरिट, ते वाचायची कशी। व्हॉट इज मीनिंग ऑफ एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो तुमचा आहे त्याचा मीनिंग काय आणि त्याच्यावरना आपला कसा कसा पुढा होणार। मागच्या वर्षाचा आणि या वर्षाचा एसएमएल मधला कंपॅरिझन पर्सेंटाइल वरना कधीही ऍडमिशन होत नाही, हे तुमच्या डोक्यात फिक्स ठेवा। मागच्या वर्षी जर बावडा इंजिनिअरिंग 91 पर्सेंटाइलला कम्प्युटर संपला असेल तर या वर्षी 91 ला संपल असा होत नाही। पर्सेंटेज इज डिपेंडेंट ऑन हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव अपियर्ड इन द एग्जाम। नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले, पर्सेंटेज बदलणार। एक्झाम्पल, 4 लाख विद्यार्थी एक्झामला बसले असतील, 1 पर्सेंटाइल म्हणजे 4000 विद्यार्थी, आणि तेच जर 3 लाख बसले असतील तर 1 पर्सेंटाइल म्हणजे 3000 विद्यार्थी। 1000 विद्यार्थ्याचा फरक इथेच पडला। सो पर्सेंटाइल इज नॉट ट्रू रिप्रेझेंटेशन ऑफ युअर मेरिट नंबर। मेरिट नंबर म्हणजे एसएमएल म्हणजे या वर्षी तुमच्या स्टेटमध्ये काय नंबर आहे ह्याच्यावरना तुमचं ऍडमिशन होणार। त्याच्यानंतर जो मी तुम्हाला मागच्या लेक्चरला ज्यांनी कुठेही सांगली, इचलकरंजी, गडिंग्लज, कोल्हापूरला माझा लेक्चर अटेंड केला असेल त्यावेळी मी पालकांना सांगितलं होता की लेक्चरचे आधी तुमच्या ऑप्शन फॉर्मला अजून 1 महिना आहे, त्या महिन्यामध्ये तुमच्या होमवर्क करावं। होमवर्क करताना तुम्ही जे जे कॉलेजची लिस्ट काढलेली आहे तुमच्या पर्सेंटेज प्रमाणे त्या कॉलेजला तुम्ही जाऊन व्हिजिट केली की नाही, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेज जास्त महत्त्वाचं आहे की ब्रांच जास्त महत्त्वाची आहे त्याच्याबद्दल आपण बोलू। रफ ऑप्शन फॉर्म कसा तयार करावं ह्याच्याबद्दल बोलणार। त्याच्यानंतर जेई ज्यांनी दिला असेल त्याचा काय फरक पडतो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देईल। आपला ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या चुका करू नये म्हणजे बट मिस्टेक्स नॉट टू मेक। फायनल ऑप्शन लिस्ट, कॅप राऊंड 1 ते 4 कसे जाणार, त्याच्यामध्ये मला काय काय करायला पाहिजे, आणि सीट एक्सेप्टन्स स्टेज म्हणजे काय आणि त्याची व्हॅल्यू काय, त्याचा मीनिंग काय, या प्रश्न आहे। मला वाटतो की मी विचार करतो की एक 12वीचा विद्यार्थी असताना मी जर ऑप्शन फॉर्म भरायचे असेल तर मला हे प्रश्न पडणार, म्हणून मी हे तयार केलेलं आहे। हे माझ्याप्रमाणे आहे, तुम्हाला मधीही कधीही माझ्या प्रेझेंटेशनच्या कुठल्याही स्लाइडला वाटला की सर अजून मला याची एक्सप्लेनेशन द्या, लास्टला काय होतो माणूस विसरून जातो मला काय विचारायचे आहे, गर्दी होते, घरी जायचं असते। तुम्ही मला कधीही कुठेही थांबवा, मी तुमचे प्रश्नाचं उत्तर देईल आणि मग पुढच्या स्लाइडला जाईल। येस, सो विथ दॅट वी विल स्टार्ट। येस, फर्स्ट हाऊ टू रीड युअर मेरिट लिस्ट। नेक्स्ट, तुमची जो मेरिट लिस्ट आहे तो शक्यतो एक त्याचा फोटो आपण घेतलेला आहे, त्या फोटोप्रमाणे तुमची मेरिट लिस्ट सध्या असं दिसेल। या मेरिट लिस्टमध्ये 3 पार्ट असतात। फर्स्ट पार्ट टॉपचा त्याला आपण आहे का रे पॉइंटर, तो पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमच्या स्वतःच्या नाव, तुमचे आईचं नाव, वडिलांचं नाव, कुणाचाही जो तुमच्या पर्सनल डिटेल्स आहे, ईमेल आयडी, मोबाईल नंबर काय डिस्प्ले होत नाही, या सगळ्या गोष्टी हे आपल्या इथे पर्सनल डिटेल्स म्हणून दिसतात। त्याच्याबद्दल हे आपल्या क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत म्हणजे 10वी 12वीचे मार्क्स, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा तिसरा सब्जेक्ट काय असेल त्याच्यातले मार्क्स, आणि हे मेरिट नंबरचे डिटेल। याच्यात जवळपास 7-8 वेगळे वेगळे नंबर दिसतात आपल्याला, बरोबर आहे। हे आपली मेरिट लिस्ट आहे। आता नेक्स्ट जाताना मी आता प्रत्येक याच्यातला जो महत्त्वाचे पार्ट आहे जो तुम्ही आठवणीत ठेवायचे आहे ते सांगतो। पहिला पार्ट इथे एक आपल्याला ॲट अबाउटचा साइन दिसतो, हे बघा, यसचे पुढे ॲटचा साइन दिसतो, यस, या साइन डोक्यात ठेवायचे ज्यांच्या मेरिट लिस्टला आहे। दुसरा इथे कॅटेगरीचे पुढे आपल्याला डॉलरचा साइन दिसतो, या डॉलरचा साइन पण आठवणीत ठेवायचे। नेक्स्ट स्लाइडला जा। या साइनचा मीनिंग काय आहे, ज्यांच्या EWS सर्टिफिकेट अजून पेंडिंग आहे
आणि ज्यांनी फक्त त्याचा काय म्हणतो ते टोकन अपलोड केलेला आहे आणि अजून आपल्याला EWSचा सर्टिफिकेट मिळालेला नाही आणि तो व्हेरीफाय झालेला नाही, तर तिथे ॲटचा साईन येतो. त्या ॲटच्या साईनचा मीनिंग आहे तुमचा डॉक्युमेंट पेंडिंग आहे. लक्षात आला? जोपर्यंत ते साईन जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे प्रोसेस करा लागणार आहे. ज्यांनी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे, कास्ट सर्टिफिकेट जोडलेलं आहे पण कास्ट व्हॅलिडिटी जोडलेली नाही, बरोबर आहे, त्याचा टोकन आहे, त्यांच्या पुढे डॉलरचा साईन येतो. डॉलरच्या साईनचा मीनिंग पण तेच आहे, डॉक्युमेंट अजून पेंडिंग आहे, तो अजून मला जमा करायचे आहे. आणि तिसरा हे हॅशचा साईन आहे, ज्यांचा नॉन क्रिमिलियरचा टोकन लावलेला आहे, बरोबर आहे. नॉन क्रिमिलियर अजून मिळालेला नाही पण आपण त्याचा टोकन जोडलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला हॅश साईन दिसतो. आता खालीच्या स्टेटमेंटचा रेड पार्ट व्यवस्थित वाचा. तुम्ही चौथ्या कॅप राऊंडच्या रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते डॉक्युमेंट जमा करू शकताय. पण जर रिपोर्टिंगच्या शेवटच्या चौथ्या राऊंडच्या रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण तो डॉक्युमेंट जमा केला नाही तर एक, माझी ॲडमिशन कॅटेगरीवरना ओपनला कन्वर्ट होणार जर ओपनसाठी मी इलिजिबल असेल तर. ओपन इलिजिबलचा मीनिंग काय आहे? कॅटेगरीला 40% आहेत, ओपनला 45% आहे. माझे 40%च्या वरती आहे, म्हणजे मला सीटचा फरक पडत नाही, इलिजिबिलिटीचा फरक पडत नाही, तर माझा ओपनला जाईल. आणि जर मी चौथ्या राऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो डॉक्युमेंट जमा करू शकला नाही आणि मला तो कॅटेगरीची सीट मिळालेली आहे, ऑटोमॅटिकली तुमची ॲडमिशन कॅन्सल होते. ऑटोमॅटिकली म्हणजे कोणताही कॉलेज ते ॲडमिशन कॅन्सल करत नाही, ऑटोमॅटिकली कम्प्युटर कॅन्सल करतो आणि त्यावेळी आपल्याला कुठेही जाण्याची संधी राहत नाही. सो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, चौथा राऊंड मध्ये सर कधी आहे लास्ट डेट? 3 सप्टेंबर डेट लक्षात ठेवा. 3 सप्टेंबर पर्यंत माझे हे जो साईन आहे ॲट, डॉलर आणि हॅश, या तिन्ही साईन माझ्या कम्प्युटरच्या मेरिट लिस्टवरती जायला पाहिजे. तुम्हाला आणि तुम्हाला एक प्रोसेस सांगतो. तुम्हाला वाटतो की मला कास्ट व्हॅलिडिटी मिळाला आणि मी ते अपलोड केला, ते आपोआप डॉलरचा साईन जात नाही. तुम्ही ज्या सेंटरला नियरेस्ट सेंटर जिथे तुम्ही तुमचा फॉर्म कन्फर्म केला होता किंवा तुम्ही ई स्क्रुटनी जर केली असेल तरी सुद्धा तुम्हाला तो नियरेस्ट सेंटरला जायचा. सेंटर म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज. तिथे जाऊन तिथल्या अधिकाऱ्याला सांगायचे, सर माझ्या मेरिट लिस्टमध्ये हे ॲट, डॉलर किंवा हॅशचा साईन दिसतोय, ते त्यावेळी टोकन होता, आत्ता माझ्याकडे तो डॉक्युमेंट आलेला आहे, त्या डॉक्युमेंटला प्लीज चेक करा आणि माझी कुरेक्शन करून द्या. ज्यावेळी तो कुरेक्शन करणार बघून त्याच वेळी तुमचा तो साईन जाणार. हे मी इतक्या याच्याने का सांगा लागलो आहे? माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे गेल्या वर्षी तिसरा राऊंड संपल्यानंतर वेळेत डॉक्युमेंट जमा केला नसल्यामुळे जवळपास 4,500 मुलांचे प्रवेश कॅन्सल झालेले आहेत. 4,500. इट्स अ व्हेरी बिग नंबर. तर ते तुम्ही काळजी घ्यावं. यस, नेक्स्ट. आता आपण एक टिपिकल मेरिट लिस्टचा फॉर्म बघूया. त्याचा मीनिंग काय काय आहे. हे कुठल्या तरी एका कॅन्डिडेटच्या याच वर्षीचं आहे. त्याचे 73.55 पॉईंट पुढचे काय काय तर तेवढ्या पर्सेंटाईल आहे आणि त्याचा PCM स्टेट जर्नल मेरिट नंबर 83,772 आहे. म्हणजे त्याचा नंबर मेरिटमध्ये 83,772. सो फर्स्ट नंबर इज योर टोटल नंबर इन द रँक.
इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्लास, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. म्हणजे टोटल जे 2,02,000 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये 83,772 नंबरला माझी ऍप्लिकेशन आहे. यस, क्लिअर झालं. याला आपण SML म्हणतो. पहिला नंबर इज ऑलवेज SML. याला लक्षात ठेवायचे, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठामध्ये त्याचा नंबर 6,500 आहे. शिवाजी विद्यापीठ म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर 3 जिल्हे. महाराष्ट्रामध्ये त्याचा नंबर 83,772 आहे. पण शिवाजी विद्यापीठामध्ये त्या कॅन्डिडेटचा नंबर 6,500 आहे. म्हणजे शिवाजी विद्यापीठात त्याच्या पुढे फक्त 6,500 किंवा 6,499 विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर तो कॅन्डिडेट ओबीसीचा आहे, कॅटेगरी ओबीसी आहे. आता ओबीसी मध्ये महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये नंबर 19,783 आहे. म्हणजे त्याचा मिनिंग काय आहे, टोटल 83,000 जो विद्यार्थी आहे ना त्यांच्यापैकी 19,783 ओबीसीचे विद्यार्थी आहेत. माझ्या पुढे ओबीसीचे 19,782 विद्यार्थी आहे स्टेट लेवलला. यस, त्याच्या पुढे शिवाजी विद्यापीठातले ओबीसी मध्ये माझा रँक 1,203 आहे. म्हणजे शिवाजी विद्यापीठात टोटल विद्यार्थी होते 6,500, त्याच्यापैकी ओबीसीचे विद्यार्थी आहेत 1,203. यस, पुढे ते कॅन्डिडेट SBCचा पण आहे. म्हणजे ओबीसीचे पुढे त्याचा स्पेशल बॅकवर्ड क्लास आहे. त्याच्यामध्ये स्टेटमध्ये त्याचा नंबर 1,357 आहे. शिवाजी विद्यापीठात SBCचा नंबर 177 आहे. पुढे ते मुलगी आहे. म्हणजे टोटल म्हणजे मी खूप क्रिटिकल केस घेतलेला आहे की तो जो विद्यार्थी आहे तो मुलगी आहे. आता मुलींचे मध्ये त्याच्या स्टेटला 22,132 नंबर आहे. ह्याचा सरळ मिनिंग काय आहे की टोटल 83,000 मुलं जो माझ्या पुढे आहे त्यांच्यापैकी मुली फक्त 22,000 आहेत, बाकीचे मुलं आहेत. बरोबर आहे. मुलींना 30% जागा रिझर्व आहे, तर मुलींमध्ये माझा नंबर 22,132 स्टेट लेवलला आहे. शिवाजी विद्यापीठात मुलींच्या मध्ये माझा नंबर 2,676 आहे. म्हणजे 65 टोटल शिवाजी विद्यापीठातले विद्यार्थी आहे, त्यांच्यात मुली 2676 आहेत. यस, ओबीसी जो टोटल ओबीसी स्टेटमध्ये 19,000 होते त्यांच्यापैकी मुली 7,363 आहेत. शिवाजी विद्यापीठातल्या टोटल जो 1,203 ओबीसी होते त्याच्यात मुली 482 आहेत. त्याच्यानंतर SBC जो स्टेटला टोटल SBC 1,357 होते त्याच्यातून 518 मुली आहेत. आणि शिवाजी विद्यापीठामध्ये फक्त 73 SBCचे मुली आहेत. बरोबर आहे. आणि जेई पण दिलाय आणि जेईची पर्सेंटाईल 34 आहे. त्याच्यामुळे जेई मध्ये टोटल 79,659 हे मेरिट नंबर आहे. आता हे नंबर वाचल्यानंतर आपल्याला लई भारी वाटतो. अरे म्हणजे माझा शिवाजी विद्यापीठात 73च नंबर आहे, म्हणजे आता मला सीटच मिळणार आहे असं आपल्याला वाटतो. पण रिमेंबर, तुम्ही जे कट ऑफ बसतात ना कुठल्याही कॅटेगरीचा कट ऑफ, ते फक्त हे असतो स्टेट मेरिट लिस्ट नंबर. बाकीचा हे फक्त माझ्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी आहे की मला कितवा नंबर आहे. बरोबर आहे. याच्यावरनं फक्त एक आयडिया येतो. पण जे काय ऍडमिशन होणार कॅटेगरीचे सुद्धा ऍडमिशन त्या याच्यावरनं होणार, नो डाऊट ओपन होतो. जसा सांगतो की बावडा इंजिनिअरिंग याच कॉलेजचं एक एक्झाम्पल देतो. मागच्या वर्षी कम्प्युटर ओपन जो आहे 91 पर्सेंटाईल, तर त्याला किती मेरिट नंबर होता आपला, मला वाटतो 18,000च्या आसपास असेल. 18,000 ओपनला तो क्लोज झाला होता, तो ओपनसाठी. पण तेच जर तुम्ही ओबीसीचा बघितला तर तो 22,000 असेल. तेच जर SCचा बघितला तर तो 26,000 असेल.
तेच जर STचा बघितला तर तो 33,000 असेल. पण ॲडमिशन माझे फक्त या नंबरवरनं होणार. बाकीच्या नंबर माझ्याकडे भरपूर केसेस येतात. ते म्हणतात हो सर मी ते बघून आलो PICTचा माझा तर आता 33वा नंबर आहे, मला PICT मिळणार. मी म्हटलं तू 33 नंबर बघितला पण तो 33 कॅटेगरीचा नंबर नाही आहे PICTचा, तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर मधला 33 नंबर आहे. सो दिस वी हॅव टू कीप इन माइंड. यस, एनी डाऊट इन दिस स्लाइड प्लीज आस्क मी. ठीक, नेक्स्ट. हे EWS वाल्यांसाठीच आहे. त्याच केसला जो मी आता तुम्हाला सांगितला त्याचा EWS म्हणजे जो 83,000 टोटल मुलं त्याच्या पुढे आहे, त्याच्यात EWS सर्टिफिकेट असणारे मुलं 11,327 आहेत 83,000 पैकी. तर EWS मध्ये माझा नंबर 11,327 आहे आणि टोटल जो 83,000 आहे त्याच्यात TFWS चे 25,096 नंबर आहे माझा पुढे. म्हणजे आपल्याला वाटतो ना की मला EWS मिळाला तर माझा फार रेअर आहे, असा नाही आहे. 83,000 पैकी 11,000 म्हणजे 11 सत्ते 57, जवळपास 13% विद्यार्थ्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे आणि 25,000 म्हणजे 33% विद्यार्थ्यांच्याकडे TFWSचं सर्टिफिकेट आहे. म्हणजे तो फाईट जो आहे तो खूप टफ आहे पुढे. म्हणजे असं वाटतो ना आपल्याला की माझ्याकडे EWS आहे, मला आता EWSची सीट मिळेल, असं नाही आहे. हे सगळ्या गोष्टी एका दुसऱ्याशी रिलेटेड आहे आणि कॉम्पिटिशन खूप टफ आहे पुढे. नेक्स्ट, यावर्षी मी परत क्लिअर करतो, 3चे ऐवजी किती राऊंड होणार? 4. पहिल्या राऊंडला पहिली ऑप्शन कंपल्सरी, दुसऱ्याला 3, तिसऱ्याला 6 आणि चौथ्याला ऑल ऑप्शन्स आर मॅन्डेटरी. त्याच्यामुळे प्रोसेस पुढे गेलेला आहे. आज 26 तारखेला आपण पहिला ऑप्शन फॉर्म भरण्याचा दिवस आहे. 31ला काय तर पहिली लिस्ट लागणार. हे प्रोसेस 2 सप्टेंबरपर्यंत जाणार आहे. सो त्याच्यामुळे मला म्हणजे लगेचच ॲडमिशन मिळेल होईल असं नाही आहे. प्रोसेस विल टेक इट्स ऑन टाइम. नेक्स्ट, हे परत सांगतो, टोटल 353 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. 10 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, 5 एडेड कॉलेज आहेत, युनिव्हर्सिटी 4, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड 1, डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे COP 1, COP नाही ICT मुंबई, स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे COP, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस 329. हे सगळ्या कॉलेजेसचे मिळून 1,57,464 टोटल जागा आहे. जो गव्हर्नमेंट एडेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आणि युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यामध्ये ऑल ॲडमिशन्स आर बेस्ड ऑन CET. तिथे JEEच्या सीटा नाही आहेत. 15% जो JEEचे सीट आहे. प्लस या सर्व इन्स्टिट्यूशनमध्ये मॅनेजमेंटचे जागा जो 20% आहे ते पण नाही. इथे 100च्या 100% जागा कॅप मार्फत मिळणार. जो ICT मुंबई आहे तिथे आपल्याला 30% आणि 70% म्हणजे 70% जागा CET वरना, 30% जागा JEE वरना. जो COP युनिव्हर्सिटी आहे तिथे पण 70-30 आणि जो प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजच्या 65% जागा CET वरना, 15% जागा JEE वरना आणि 20% जागा मॅनेजमेंटकडे. आणि मॅनेजमेंटनी ते 20% जागा जर सरेंडर केल्या असतील तर तो परत CET वरना आपल्याला मिळणार. हे आपली सध्याची डिस्ट्रीब्युशन आहे. ह्याच्याप्रमाणे आपण विचार केला तर 1,57,000 पैकी जवळपास 1,36,000 जागा हे कॅपमधून भरल्या जाणार. आपल्याकडे 2,02,000 अर्ज आहेत, त्याच्यापैकी 1,36,000 तर जागा आपल्याला नक्कीच अवेलेबल आहेत. नेक्स्ट, हे मागच्या वर्षाचा आणि या वर्षाचा CETचा SMLचा कंपॅरिझन आहे. या स्लाइडला व्यवस्थित बघा. मागच्या वर्षी 100 पर्सेंटाईलचे 12 विद्यार्थी होते कॅपमध्ये.
यावर्षी 8 विद्यार्थी आहेत. बाकीचे विद्यार्थी IIT NIT ला ऑलरेडी गेलेले आहेत, त्यांनी अप्लायच केला नाही. यावर्षी 4 विद्यार्थी 100 वाले कंपॅरिझनला कमी आहेत. पण त्याच्या खाली एकदम उलट आहे. 99च्या वरती मागच्या वेळी 2836 विद्यार्थी होते, यावेळी 3310 विद्यार्थी आहेत. 474 विद्यार्थी वाढलेले आहेत. बरोबर आहे. मी तुम्हाला आता इथे सांगत होतो की फॉर एक्झाम्पल 90% आपल्याला वाटतो 90% मागच्या वर्षी 29,000चा मेरिट नंबर होता, या वर्षी तो 33,000ला आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे 4,283 मुलं रेसमध्ये पुढे आहे. आला का लक्षात? म्हणून तुम्ही पर्सेंटाईल बघायचे नाही, कट ऑफ ज्या कॉलेजचा बघायचे आहे तो कट ऑफ बघताना त्या कॉलेजच्या मागच्या वर्षाचा SML बघायचे. मागच्या वर्षी मी तुम्हाला काय सांगा लागलोय, मागच्या वर्षी 90% SML 29,000 होता, या वर्षी तो 33,000 आहे. तुम्ही त्याप्रमाणे कॉलेज भरला तर या वर्षी 29,000 जवळपास 91.5 ला आहे. मधला कुठला हे, या वर्षी इथे कुठे तर 29,000 आहे, म्हणजे यावेळी तो 91.5 ला संपेल. सो फॉर्म भरताना या गोष्टीचा आपण विचार करायचे आहे. नेक्स्ट, हे शेड्यूल आहे. पहिला राऊंड 26, 27, 28 ला फॉर्म भरायचे आहे. 31 ला रात्री लिस्ट लागतो. 1, 2 आणि 3 ला कॉलेजला रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा कॅप राऊंडचा फॉर्म 5, 6, 7 ला भरायचे आहे. 11 ला लिस्ट लागेल. 12, 13, 14 ला कॉलेजला जायचं आहे. तिसरा राऊंड 17, 18, 19 ला फॉर्म भरायचे आहे. 22 ला लिस्ट लागणार आणि 23, 24, 25 ला कॉलेजला ऍडमिशन करायचे आहे. चौथा राऊंड इथे तिसराच लिखला आहे पण हे चौथा आहे. चौथा राऊंड 28, 29, 30 ऑगस्टला फॉर्म भरायचे आहे आणि 1 सप्टेंबरला अलॉटमेंट लागेल आणि 2, 3, 4 सप्टेंबरला कॉलेजला रिपोर्टिंग करायचे आहे आणि 13 सप्टेंबरला सर्व टाईपच्या ऍडमिशन संपणार आहे. थोडक्यात मला वाटतं 27 ला गणपती आहे ना, म्हणजे आपला गणपती यावेळी ऍडमिशन मध्ये जाणार आहे. हे थोडं नक्कीच म्हणजे तुमच्या डोक्यात ठेवा, काय की तिसरा आणि चौथा राऊंड बरोबर तिकडे त्यावेळी येतोय. नेक्स्ट, कट ऑफ टॉप कॉलेजेस. आता मी तुम्हाला तेच दाखवावं लागलोय. आता या कट ऑफ मध्ये मी कुठेही पर्सेंटाईल लिखलेला नाही. मी काय लिखतोय, SML. फॉर एक्झाम्पल COP कम्प्युटर पहिल्या राऊंडला 96 SML ला संपणार आहे. या वर्षी कदाचित 92 ला संपेल, 95 ला संपेल. BJTI 101 ला संपतो कम्प्युटर. सरदार पटेल 324, PICT 714, भालचंद 1463. बरोबर आहे ना. आता मागच्या स्लाइडला जावा जरा. भालचंदच्या 1463 डोक्यात ठेवायचे. बॅक जावा, बॅक बॅक. आता इथे बघा 99 ला सुद्धा 3310 आहेत. बरोबर ना. तर 1463 म्हणजे 99.5 अप्रॉक्सिमेटली. भालचंद कॉलेजला कम्प्युटर जर पाहिजे असेल तर आपल्याला 99.5 पर्सेंटाईल पाहिजे, किंवा कमी ते कमी 1400चे वरती तर माझा स्टेट मेरिट लिस्ट नंबर पाहिजे. आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून पेपरमध्ये खूप आर्टिकल लिखले, आम्ही लेक्चर दिले की मुलांनो फक्त कम्प्युटरचे मागे पळू नका. पण पोरांना अजून त्याचा काही इफेक्ट दिसत नाही. आमच्याकडे येणारे 100 पैकी 99 पोरांना फक्त आणि फक्त कम्प्युटरचे स्वप्न पडतात. आता ते कसं पडतात मला माहिती नाही. यावेळी फक्त इतकाच बदल आहे की कम्प्युटरच्या जरासा 2 स्टेप पुढे AIML आहे.
बरोबर आहे. त्यांना कम्प्युटरचे आधी AIML पाहिजे. आता ते येणारे पोराला मी जर विचारतो की तू बाबा तुला AIML बद्दल माहिती तर काय आहे, त्याला काहीच माहिती नाही आहे. बरोबर आहे. तो कुणाचे तर कडनं ऐकलेला आहे AI आणि म्हणे सर मला AI द्या. सो परत 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 मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय, इंजिनिअरिंग इज इंजिनिअरिंग. म्हणजे ते कम्प्युटर करूनच मला गुगलला नोकरी लागते असं अजिबात नाही. आज जो गुगल, मायक्रोसॉफ्ट, सिस्को या सर्व कंपनीमधले जितके टॉप लेवलचे आपण इंडियन COE बघतो ना, म्हणजे अमुक खाला अमुक ते त्यांचे नावं मी घेत नाही, ते त्यांच्यापैकी हार्डली 5% सुद्धा कम्प्युटर इंजिनियर नाही आहेत. काय की ज्यावेळी ते ग्रॅज्युएट झाले त्यावेळी ते कम्प्युटर ब्रांचच नव्हती. बरोबर आहे. सो आपण इंजिनिअरिंग इज अबाउट लर्निंग. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे सपोज, आणि मला जर मी पायथन शिकायचे नाही असं अजिबात नाही आहे. मी केमिकल इंजिनियर आहे, मला C प्रोग्रामिंग शिकायलाच पाहिजे. कम्प्युटर लँग्वेजेस आर नीड ऑफ द अवर. तुम्ही कोणत्याही ब्रांचला इंजिनिअरिंग करा, तुम्हाला कम्प्युटरचा कोडिंग शिकायलाच पाहिजे. शिकायला पाहिजे म्हणजे शिकायलाच पाहिजे. मी एक 15-20 दिवसापूर्वी मी 7-8 दिवस सिंगापूरला होतो. तिथे मला सांगलीचा एक ग्रीस पाटील नावाचा एक इंजिनियर भेटला. ॲमेझॉनचा तो पूर्ण साऊथ ईस्ट एशियाचा हेड आहे AIचा. बरोबर आहे. सांगलीचा मुलगा, आणि त्याची ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स आहे. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर मला एक ते म्हटलं मी संध्याकाळी तर तुम्हाला अजून एक मित्राशी भेट घडवून देतो. तो इचलकरंजी जवळ कबनूर म्हणून एक गाव आहे, तो कबनूरचा होता. तो बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे. बरोबर आहे. आणि आज तो एका वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्टमध्ये तिथे AIचा हेड आहे. म्हणजे सिंगापूरला AIचा हेड एक सिव्हिल इंजिनियर आहे. सो ब्रांच तुमची तुम्हाला कुठे नेतो हे आज मी सांगू शकत नाही आहे. सो तुम्ही फक्त कम्प्युटर 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 याच्यातून थोडासा बाहेर पडावं, आणि त्याच्या पुढचे कारण ज्यावेळी ब्रांच आणि कॉलेज सांगेल त्यावेळी त्याच्याबद्दलची मी फक्त डिटेल्स देईल. हे कट ऑफ्स तुम्ही बघितले. हे गव्हर्नमेंट कॉलेज कराड, पुणे विद्यार्थी गृह, क्युमिन्स, DJ संघवी, BIT या त्या कॉलेजीचे कट ऑफ आहे. माझा इथे बघण्याची गरज नाही, मी तुम्हाला सिंपल सांगतो. स्टेट CET सेल या वेबसाईटला जायचा, त्याच्यात मला गेल्या 3 वर्षाच्या प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ दाखवा. याच्यात तुम्हाला एक सूचना देतो, ज्यावेळी आपण गुगलला सर्च करतो की कट ऑफ दाखव, त्यावेळी जितक्या पेड वेबसाईट आहे, म्हणजे तो collegedekho.com, कॉलेज दुनिया, शिक्षा, अमुक अमुक, त्यांच्या साईट अजिबात बघायचे नाही. बरोबर आहे. त्यांनी कॉपी केलेला डाटा आहे, तो कसा केलेला मला माहिती नाही, पण स्टेट CET सेल, महाराष्ट्र शासनाची स्टेट CET सेल ही वेबसाईटला जायच्या आणि तिथून कट ऑफ बघायचे. आणि तुम्हाला मी आता अजून एक पुढच्या शिकवतोय की तुम्हाला येणारे पुढच्या 4 वर्षामध्ये इंजिनियर व्हायचे आहे. तुमच्यासाठी एक प्रेमळ सल्ला देतो की आजपासून गुगल वापराचा बंद करावा. गुगलपेक्षा जास्त ऑथेंटिक रिझल्ट जर आपल्याला पाहिजे तर कोणताही AI टूल म्हणजे ChatGPT त्याच्यात वापरा. सेम आन्सर बट विथ मोर ऑथेंटिसिटी. परप्लेक्सिटी एक अजून टूल आहे, ते वापरा. माणूस AI ते वापरा. कृतिका AI हे वापरा. गुगलपेक्षा 10 पटींनी चांगला रिझल्ट देतात. आणि आपण तर AI शिकायचे आहे ना आपल्याला, मग आपण AI टूल जो आहे तो वापरायला आजपासून चालू करा. गुगलच्या डेटाचा ऑथेंटिसिटी चांगली आहे, पण कंपॅरिझन केला तर त्या AI टूलमध्ये आपल्याला जास्त चांगली माहिती मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कॉलेज और ब्रांच. परत आपण त्याच पॉइंटला येतोय की
मला जर कम्प्युटरच पाहिजे असेल तर स्वतःला 4 प्रश्न विचारा स्वतःला. त्याला म्हणतो ना आपण स्वॉट एनालिसिस करणे, स्वतःची स्वॉट एनालिसिस करणे. एम आय गुड इन मॅथमॅटिक्स ऑर नॉट? मॅथमॅटिक्स म्हणजे मला किती मार्क्स पडले हे महत्वाचं नाही आहे, मी मॅथमॅटिकली त्या प्रॉब्लेमला किती फास्ट सोडू शकतो. कम्प्युटर इंजिनिअरिंग मीन्स मॅथमॅटिक्स. तुम्हाला जर मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग नाही आहे, तुम्ही त्याला ॲनालाइज चांगल्या पद्धतीने करू शकत नाही आहे, तुम्ही कम्प्युटर इंजिनियर नक्कीच होणार पण त्याच्यात तुमची डेव्हलपमेंट होणार नाही. एक एक्झाम्पल देतो. आपले सर्व कॉलेजेस, माझा, KIT, DKT, RIT, COP, बलचंद या कॉलेजेसमधून दरवर्षी कंपन्या आपल्या प्लेसमेंटला येतात. त्याच्यात काही ठराविक कंपन्या आहे त्यांना आपण मास रिक्रुटर म्हणतो. मास रिक्रुटर म्हणजे त्या कंपन्या 50, 100, 60, 70 असा विद्यार्थी एक कंपनी एका कॉलेजमधून घेऊन जाते. फॉर एक्झाम्पल इन्फोसिस, टेक महिंद्रा, बरोबर आहे, विप्रो, कॅपजेमिनी, ह्या मास रिक्रुटर कंपन्या आहे. त्यांच्या स्टाईल काय आहे की त्या एका कॉलेजमधून 60 मुलं घेतले फॉर एक्झाम्पल, त्या 60 मुलांना आपल्या ट्रेनिंग सेंटरला घेऊन जाणार, 3 महिने त्यांना ट्रेन करणार, 3 महिन्यानंतर पुढचे 9 महिने त्यांचे कामाचा एनालिसिस करणार. त्या एनालिसिस केल्यानंतर त्यांना माहिती आहे की त्या 60 पैकी कुठे तर 2 किंवा 3 विद्यार्थी फक्त त्या कॅलिबरचे आहेत. त्या 2 किंवा 3 विद्यार्थीच डॉलरमध्ये पैसे कमवतो. बाकीचे सर्व जो आहे ना ते 4.5-5 लाखाचे पॅकेजला चालू करतील, कुठे तर 10-15 वर्षानंतर 12-15 लाखाच्या पॅकेजमध्ये येतील. पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर सारख्या शहरामध्ये महिन्याला 1 लाख रुपया जर मिळाला तर राहणं किती अवघड आहे तुम्हाला कदाचित कल्पना नाही आहे. सो आणि तो 3-4 म्हणजे 60 पैकी 3-4 विद्यार्थी कोण पुढे जातात, ज्यांच्या ॲनालिटिकल अबिलिटी आणि कोडिंग स्किल्स हे खूप चांगले आहेत. आणि ते कोण आहे, ज्यांचा मॅथमॅटिक्स चांगला आहे. सो ते प्रश्न आणि याच्याबद्दलचा आन्सर पालक देऊ शकत नाही, मी देऊ शकत नाही, तुमचा भाऊ बहीण मित्र देऊ शकत नाही. प्रत्येक माणसाला स्वतःला माहिती असतो की माझी इंटेलिजन्स कसं आहे. सो माझा रिक्वेस्ट आहे की सर्व मुलांनी मुलींनी आज जाऊन ऑप्शन फॉर्म भरण्याच्या आधी आपल्याला स्वतःला प्रश्न विचारा की अरे मी कम्प्युटर म्हणतोय पण मी तितका चांगला मॅथमॅटिक्सला आहे काय की मी ते कोड क्रॅक करू शकतो का, मी त्या कोडच्या ॲनालिटिकल व्हॅल्युएशन करू शकतो का. हे जर मला जमणार नसेल तर मी त्या इतर सर्व 68-70 लोकांचे सारखा त्या IT कंपनीमध्ये 9 ते 5 ची नोकरी करणार किंवा 8 ते 8 ची नोकरी करणार आणि माझी पुढे प्रोग्रेस होणार नाही. याचा आन्सर तुम्हाला स्वतःला शोधा लागेल. नंबर 2, कॉलेज किंवा ब्रांचचा कंपॅरिझन करताना तुमच्या डोक्यामध्ये जो एक कम्प्युटर आणि याच्यातल्या सब ब्रांचेस याच्याबद्दल खूप डाऊट आहे माइंडमध्ये की सर मला कोर कम्प्युटर करू का, मी AIML करू की मी डाटा सायन्स करू, मी IoT करू. काही कॉलेजेसमध्ये कम्प्युटर अँड बिझनेस ब्रांच आहे, काही कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर ब्रांच आहे, काही कॉलेजेसमध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. हे $1 मिलियन क्वेश्चन आपल्यासाठी आन्सर ठेवायचे ऑप्शन फॉर्म भरताना. ज्या कॉलेजच्या ब्रांचचं नाव BTech कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि ब्रॅकेटमध्ये AIML, ब्रॅकेटमध्ये डाटा सायन्स, ब्रॅकेटमध्ये IoT, ब्रॅकेटमध्ये ब्लॉकचेन, ब्रॅकेटमध्ये अमुक काहीतर आपण म्हणू ते AR/BR असं आहे, ती ब्रांच पहिले प्रेफर करायची. का, त्या ब्रांचची बेसिक डिग्री अजून BTech कम्प्युटर आहे. आर यू अंडरस्टँडिंग मी ऑर नॉट? आपण काय बघायचे आहे, BTech इन कम्प्युटर सायन्स कंपल्सरली यायला पाहिजे. ब्रॅकेटमध्ये काही आहे त्याला काही फार मोठा फरक पडत नाही. ऑल गुड कंपनीज अलाव दोज कॅन्डिडेट टू सिट. पण काही कॉलेजेसमध्ये डायरेक्टली ब्रांच काय आहे, BTech AIML, BTech डाटा सायन्स,
बीटेक IoT, बीटेक मेकाट्रॉनिक्स, बीटेक ऑटोमेशन हे कम्प्युटर नाही. या स्पेसिफिक ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये कंपनी ठरवेल की त्यांना पाहिजे की नाही पाहिजे, मी नाही सांगू शकत ते. सो फर्स्ट प्रेफरन्स कशाला, जिथे बीटेक कम्प्युटर सायन्स लिखलेला असेल. त्याच्या पुढे काय लिखलेलं आहे काय फरक पडत नाही. 1-2 इलेक्टिव्ह इकडे तिकडे चेंज असतात किंवा 1-2 MDM चेंज असतील, पण मेन ब्रांच इज बीटेक कम्प्युटर. दुसरा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन याच्यामधला फरक. फर्स्ट प्रेफरन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बिकॉज that is the latest branch. Communication has both ENTC, basic electronics and wired communication. आणि third preference electronics plain. Plain electronics मध्ये communication आहे पण not in detail. आज गरज काय आहे टेलिकम्युनिकेशनची. फर्स्ट प्रेफरन्स टेलिकम्युनिकेशन. तुम्ही लोक म्हणजे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनला कमी रेंज देतोय, कमी रिगार्ड देतोय. तुम्ही IITs NITच्या कट ऑफ बघितला तर कम्प्युटर नंतर पहिला कट ऑफ ETCचा असतो, बरोबर आहे. बिकॉज आज सुद्धा या कॉलेजला सुद्धा इथला कुठे तर बाहेर गेल्यानंतर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर असेल त्याला भेटा, हायएस्ट कम्प्युटर पेक्षा जास्त प्लेसमेंट ETCचे आहेत. काय ETC इज दोन्हीला चालते. कम्प्युटर कंपनी पण त्याला लॉ करतो आणि प्युअर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पण लॉ करते. सो दे हॅव मोर बेटेज बट पीपल आर नॉट नोईंग. दिस इज माय सजेशन की तुम्ही कॉलेजचा प्रेफरन्स करताना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला पण प्रेफरन्स द्यावं. तिसरा, मकॅनिकल इज नॉट दॅट ओल्ड ब्रांच नाऊ की जिथे फॅक्टरीमध्ये काम करायचे आहे. विथ द टाइम मकॅनिकलच्या पूर्ण सिस्टीम बदलला. आज मकॅनिकलच्या सिलेबसमध्ये ऑटोमेशन, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी आल्यात. त्याच्यामुळे आज मकॅनिकल इंजिनियर पण तितकाच इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर शिकतोय जितका इतर इंजिनियर. सो इट इज अन एव्हरग्रीन ब्रांच आणि या वर्षी तर मकॅनिकलचा कट ऑफ खूप भरती जाणार आहे असं मला वाटतं. सिव्हिल, केमिकल हे सर्व ब्रांचेस त्याच्याप्रमाणे. तुम्ही काय ठरवायचे आहे की मला कम्प्युटरच पाहिजे तर मला ब्रांच स्पेसिफिक आहे मी, पण मला आत्ता कॉलेजशी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पण जर मी कॉलेजला प्रेफरन्स दिला तर मला प्लेसमेंट आणि इतर कॉलेजेसमध्ये प्लेसमेंटच एकमेव गोष्ट नसतो. प्लेसमेंट इज जनरली आपल्या भारतामध्येच प्रकार आहे की प्लेसमेंट प्रमाणे आपण कॉलेज चूज करतो. तुम्ही युरोप US मध्ये गेला तर तिथे नॉलेज प्रमाणे युनिव्हर्सिटीची रँकिंग आहे. तिथे ते म्हणतात प्लेसमेंट आमचं काम नाही, आमचं काम आहे कॅपेबल इंजिनियर प्रोड्यूस करणे. तो कॅपेबल असेल तर त्याला प्लेसमेंट कुठेही मिळणार ना. मला त्याच्यासाठी घाबरण्याचं कारण काय आहे. सो तुम्ही विचार काय करायचे आहे की त्या कॉलेजमध्ये जुन्ना कॉलेज आहे, त्याच्यात कट ऑफ काय आहे, तिथल्या लॅबच्या क्वालिटी काय आहे, तिथे टीचर्सच्या क्वालिटी काय आहे. आज सर्व कॉलेजेसमध्ये मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक कंपॅरिझन दाखवला होता की महाराष्ट्रामधल्या जो 1,53,000 जागा आहे त्यांच्यापैकी 78,000 म्हणजे 78,000 जागा हे फक्त कम्प्युटरचे आहेत. आता 78,000 एका वर्षाला 4 वर्षाचे विद्यार्थी धरले तर आपण 50,000 धरू म्हणजे ॲव्हरेज, तर 2 लाख विद्यार्थी झाले. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे प्रत्येक 20 मुलांचे मागे एक शिक्षक पाहिजे. यस, मग 2 लाख मुलांचे मागे 50,000 कम्प्युटरचे शिक्षक पाहिजे. यस ऑर नो? 50,000 नाही, 10,000 कम्प्युटरचे शिक्षक पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 10,000 कम्प्युटरचे शिक्षकच नाही आहेत. काय की कम्प्युटरला सर्वात जास्त जॉब असल्यामुळे टीचिंगला म्हणजे एमटेक करायला पाहिजे. पोरे एमटेक जातच नाही कम्प्युटरला, काय की त्याला बी नंतरच इतकी भारी नोकरी मिळतो तो एमटेकला जात नाही. सो म्हणजे ब्रांच आहे पण तुमच्याकडे शिक्षक आहे का ते शिकवायला. दीज क्वेश्चन्स यू हॅव टू आन्सर युअर सेल्फ. पुढे
आज कॉम्पिटिशन कुठे चाललं आहे की माणूस कमी करायचे, म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजीचा काय विचार करू शकतो. आत्ताच तुम्ही ते ज्यावेळी लेक्चरच्या बेट करत होता त्यावेळी मी खाली माझ्याकडे एक बेंडर आला होता. मला माझ्या कॉलेजमध्ये AI इनेबल्ड इंटरव्ह्यू चालू करायचे मुलांच्यासाठी. म्हणजे कसं आहे की मुलांना नॉलेज चांगलं आहे पण इंटरव्ह्यू चांगला देत नाही आणि त्यांना कळत नाही की मला काय आन्सर करायचे आहे. तर आम्ही एक टूल डेव्हलप केला आहे की त्याच्यात तुम्ही रोल टाकायचे की पायथन इंजिनियर पाहिजे, गुगलचा इंटरव्ह्यू कसा होणार. तर तो AI टूल मुलांनी कम्प्युटरला लॉग इन करायचे, बसाचे समोर, आणि तो गुगलच्या प्रमाणे आपल्याला अर्धा तासाचा इंटरव्ह्यू घेतो. तो इंटरव्ह्यू रेकॉर्ड होतो आणि अर्ध्या तासानंतर तो तुम्हाला पाठवतो की तू कुठे कुठे चुकलाय, तुझी कुठे कुठे प्रॉब्लेम आहे, काय आन्सरला काय चुकलाय, कसा आहे, तुला काय सुधारणा करायला पाहिजे, तुझी कोडिंग काय आहे, तुझा काय काय. हे AI इनेबल्ड, म्हणजे माणूसच नाही आहे त्याच्यात. आणि तो विद्यार्थी त्या इंटरव्ह्यूला 100 वेळा देऊ शकतोस, जितक्या वेळा, जोपर्यंत त्याच्यात सुधारणा होत नाही. हे करण्यासाठी हे मी का सांगतोय, ते माझ्याकडे आला आणि तो मला म्हटला, सर मी हे तुमच्या कॉलेजला 20 मुलांच्यासाठी सोय करून देतोय ॲट ए टाइम 20. पण तो आपल्याला फार सोपा वाटतो की हे 20 मुलांसाठी, पण मला त्याच्यासाठी जो लागणारा सर्व्हर आहे त्याला मला NVIDIAचा सर्व्हर जो आहे तो कमी ते कमी 6 GPUचा पाहिजे. 6 GPUचा सर्व्हर पाहिजे. 6 GPUचे सर्व्हरची किंमत आहे 43 लाख रुपये. आता हे कॉलेजची क्वालिटी मी का म्हणतोय की तुम्ही COP ला गेला तर कदाचित त्यांच्याकडे 30 GPUचा सर्व्हर असेल, बिकॉज इट्स अ गव्हर्नमेंट कॉलेज. त्यांच्यासाठी 2 कोटीचा सर्व्हर घेणं म्हणजे प्रॉब्लेम नाही. तुम्ही जसा जसा खाली येणार कॉलेजेसला तसा तसा तुम्हाला कम्प्युटर ब्रांचला कॅपेबिलिटी, त्या कॉलेजमधले कम्प्युटर्स i7 आहेत की i9 आहेत, त्या कॉलेजमध्ये सर्व्हरची कॅपॅसिटी काय आहे, त्या कॉलेजमध्ये कोणते कोणते लायसन्स्ड सॉफ्टवेअर त्यांनी घेतलेले आहेत, त्या कॉलेजचे शिक्षकांचे किती पेपर स्कोपसला किंवा वेब ऑफ सायन्सला किंवा SCIला किंवा एल्सवेअरला पब्लिश होतात. म्हणजे त्या मुळाचे त्या शिक्षकाचे बरोबर तुम्ही काम केला की तुमचा लेवल तितकाच वाढतो. ह्या गोष्टी आपण बघायच्या. सो कॉलेज किंवा ब्रांच हे ठरवताना तुम्ही या गोष्टी बघायचे. पुढे काही केस सांगतोय. रजिस्ट्रेशन हे मी ऑलरेडी, तुम्ही मेरिट लिस्ट चेक केलेली आहे. नेट कॅफेला फॉर्म भरू नका, मी परत सांगतो. कन्फर्मेशन हे पण झालेलं आहे. क्रेडेन्शियल, पासवर्ड कुणाला दिलेला आहे, मोबाईल नंबरला OTP आलेला नाही. ब्रांच ट्रान्सफर, एक तुम्हाला परत सल्ला देतो, फीस वाचवण्याचे नादामध्ये TFWSच्या सगळा ऑप्शन भरू नका. बरोबर आहे. TFWS मध्ये घेतलेली सीटला सेकंड इयरला ब्रांच चेंज होत नाही. सेम विथ EWS, नंतर तुम्हाला त्रास होणार आहे. 98% आहे. पुण्याचा कॉलेज घेतला काय की प्रत्येकाला पुण्याला जायचं आहे, तिथे जाऊन ऍडजस्ट झाला नाही, 3 महिन्यात परत आला, मला कोल्हापूरला ऍडमिशन पाहिजे. तुम्ही तुमच्या बघा, आर यू एबल टू डू दिस. TFWSचा मी सांगितला. दुसरा बेटरमेंट, हे सीटमध्ये जो सीट ऍक्सेप्टन्सचा स्टेज आहे तो लास्टला मी घेणार आहे. प्रत्येक राऊंडला सीट ऍक्सेप्ट करण्याचा मिनिंग काय आहे ह्याच्याबद्दल मी लास्टला बोलतो. नेक्स्ट आपण 2 टाईपचा फॉर्म तयार करू शकतो. मी परत सांगतो, ऑप्शन फॉर्म 2च टाईपचा असतो. एक ब्रांच स्पेसिफिक, एक कॉलेज स्पेसिफिक. पहिला आपण ब्रांच स्पेसिफिक. बाबा एक विद्यार्थी आहे, तो म्हणतो सर तुम्ही काही बोला पण मला कम्प्युटर सोडून दुसऱ्या ब्रांचला जायचं नाही. तर तो त्याचा फॉर्म कसा तयार करणार, COP कम्प्युटर TFWS पाहिजे. टी जिथे आला म्हणजे TFWS ची सीट, बरोबर ना. जनरल सीट आणि TFWS ची सीट या दोघांचा कोड वेगळा असतो. तुम्हाला पहिले TFWS टाका लागेल, मग जनरल टाका लागेल. म्हणजे तुम्ही ना टाकता तुम्हाला TFWS मिळत नाही, बरोबर आहे. त्यांनी पहिले COP कम्प्युटर TFWS, 2 नंबरला COP कम्प्युटर जनरल, 3 नंबरला BJTI TFWS BJTI जनरल, असा करून तो
आपले कॉलेज चूज केलाय त्या कॉलेजला तो फक्त आणि फक्त कम्प्युटरच्याच ब्रांच भरतोय. हे मी याच्यात 12 घेतले, तुम्ही 300 भरू शकताय. बरोबर आहे. आता मी डीकेटी घेतलाय, डीकेटी नंतर आर आय टी नंतर गुडावत नंतर बारणा नंतर कुठलाही, पण तो असे जातो खालीपर्यंत, पण तो फक्त आणि फक्त कम्प्युटरचेच ऑप्शन टाकतो. हे म्हणजे ब्रांच स्पेसिफिक ऑप्शन फॉर्म झाला. येस, एकतर तुम्हाला तसं करायचं आहे, किंवा एक दुसरा विद्यार्थी आहे तो म्हणतो सर मला कॉलेज महत्वाचं आहे पण तिथली ब्रांच पण महत्वाची आहे. मग तो काय करतोय, तो पहिले सीओपी कम्प्युटर TFWS, मग सीओपी कम्प्युटर जनरल, मग सीओपी AI TFWS, सीओपी AI जनरल, सीओपी ETC TFWS, सीओपी ETC जनरल, इलेक्ट्रिकल, मकॅनिकल, मग यो पहिले सीओपी कॉलेजच्या सगळे ब्रांचेस जो त्याला पाहिजे तो संपवतोय. मग म्हणतोय आता मी पुढच्या कॉलेजला BJTI ला जाईल. तुम्हाला सांगतो अजून तुम्हाला मार्क्स कमी आहे, मला सीओपी मिळणार नाही, BJTI मिळणार नाही, मी त्याचा विचार केला नाही, मला या भागातच विचार करायचा. पहिले मी बालचंद कॉलेज घेतोय. बालचंदला मला प्रेफरन्स 4 ब्रांचला आहे, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल. मी पहिले 7 ऑप्शन ते टाकणार. सीओपी नंतर माझा ठरलेला कॉलेज कुठला, मी नाव घेणार चुकीच्या X कॉलेज, RIT म्हणा, आता ठीक आहे, RITचे मी 5 ब्रांच काढणार. त्याच्यानंतर बाबा मला DY पाहिजे, मग मी DY पाटीलचे 5 ब्रांच घालणार. मग मला KIT, मी KITचे 5 ब्रांच घालणार. मग DKT, मग मी DKTचे 5 ब्रांच घालणार. मग पुढचा कॉलेज, मग पुढचा कॉलेज, मग पुढचा कॉलेज. त्या विद्यार्थ्याच्यासाठी ब्रांच महत्वाची आहे, पण त्या कॉलेजमध्ये पहिले त्या ब्रांचचा ऑप्शन संपवणार, मग पुढे जाणार, मग पुढे जाणार, मग पुढे जाणार. हे निर्णय तुम्ही घ्यायचे की मला ब्रांच महत्वाची आहे की मला कॉलेज महत्वाची आहे. फक्त एकच लक्षात घ्या की तिथली फॅकल्टी, तितका लॅब, तिथली प्लेसमेंट, तिथला UPSC गेट AR सब रिझल्टची काळजी आपण करावं. नेक्स्ट हे जाऊ दे, आता पुढे जाऊ दे. हे मी तुम्हाला सांगितलं ना की TFWSच्या 2 वेगळे ऑप्शन आहे. हे मी इथला एक्झाम्पल घेतलाय. इथला कम्प्युटरला जिथे T पुढे आला रेडमध्ये तो TFWS, आणि जिथे T आला नाही तो म्हणजे जनरल सीट. हे आपल्याला चूज करायला लागतो. नेक्स्ट, फिलिंग ऑप्शन फॉर्म. काय करायचे, आता आज पहिला राऊंड चालू होणार आहे. त्याच्यात तुम्ही तुमचा जो लॉग इन ID आहे ते जाऊन द्यायचे आहे. लॉग इन ID दिल्यानंतर तुम्हाला 1 ते 300चे दरम्यान तुम्ही भरू शकताय. याचा मिनिंग काय आहे की मिनिमम 1 भरणा कंपल्सरी आहे आणि मॅक्सिमम 300, म्हणजे 300 भरायलाच पाहिजे अशी कंडिशन नाही. माझे जर 100% असेल तर मी सीओपी कम्प्युटर एकच भरणार आहे, बरोबर आहे ना. पण माझे 10% आहे आणि मी सीओपी एकच भरतोय, ते चुकीचं आहे, बरोबर आहे. तो आपल्या पर्सेंटेज प्रमाणे मला कुठे आणि काय होणार, आणि त्या हिशोबाने मी 5, 10, 15, 20, 25 किती ऑप्शन्स घालायचे आहे, त्या ऑप्शन तयार करायचे आहे. पहिल्या राऊंडला फर्स्ट ऑप्शन मॅन्डेटरी आहे. एक तर तुमचा ठरलेला आहे की बाबा सर मला हीच कॉलेज पाहिजे, हीच ब्रांच पाहिजे, मला पुढचा काय देणार नाही. इतका जर तुम्ही शुअर असेल फक्त एक ऑप्शन टाका, काय की पहिली ऑप्शन मॅन्डेटरी आहे. ते तुम्हाला मिळाली, तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. आणि तुम्ही जर शुअर नसतील, तुम्हाला अजून खेळाचे आहे पुढचे राऊंड, तर सगळ्यात बेस्ट पहिली ऑप्शन सीओपी कम्प्युटर, बरोबर आहे. मिळणार नाही, मिळाली तर जाऊ, बरोबर आहे ना. हे आपण आपले ऑप्शन ठरायचे. त्याच्यानंतर तुम्ही बॅक त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्या, पहिले तुम्ही ऑप्शन चूज करायचे आहे. कम्प्युटरचे सगळे ब्रांच येतात, मकॅनिकल, ENTC त्याची लिस्ट येतो. त्या लिस्ट आल्यानंतर कम्प्युटर आपल्याला विचारतो की आता तुम्ही तुमच्या प्रेफरन्स ठरवा. असं नाही आहे की जो मी पहिली चूज केली तो माझी पहिली आहे, अजिबात नाही. तुम्ही पहिले असं 400 लिस्ट तयार करा. आता कम्प्युटर तुम्हाला विचारतो नाऊ स्टार्ट टिकिंग युअर प्रेफरन्सेस. तुम्ही ज्याला पहिला टिक करणार तिथे ब्रॅकेटला लिखून येतो 1,
दुसरा 2, तिसरा 3, चौथा 4, पाचवा 5, असा जितक्या ऑप्शन तुम्ही भरल्या त्याला नंबरिंग होत जातो. त्याच्यानंतर कन्फर्म करण्याचे आधी कम्प्युटर एकदा परत विचारतो आपल्याला की आर यू सॅटिस्फाईड विथ दीज प्रेफरन्सेस ऑर यू वॉन्ट टू चेंज. बरोबर आहे ना. परत तुम्हाला वाटला की नाही यार मला मी 7व्या नंबरला DKT टाकलाय, मला त्याची जागेला KIT टाकायचं आहे, यू कॅन अगेन चेंज. बरोबर आहे. परत 1 2 3 4 5 जोपर्यंत तुम्ही पासवर्ड आणि OTP घालून त्याला कन्फर्म करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या ऑप्शन 100 वेळा बदलू शकताय. 100 म्हणजे 200 वेळा बदलू शकताय. पण कन्फर्म ज्यावेळी तुमचा झाला तर तुम्ही त्याला म्हणतो कॅन आय प्रोसीड, कम्प्युटर विचारतो आपल्याला. तुम्ही यस म्हटला, कम्प्युटर माहिती आहे की मुलं अजून 12वीतले आहेत, त्यांची चूक होऊ शकते. कम्प्युटर परत आपल्याला विचारतो आर यू शुअर टू फायनलाइज इट. बरोबर आहे. तुम्ही यस म्हटला तर तो विचारतो कॅन आय गो हेड, तर पुढे जायचा. मग तो पहिले तुमचा युजर नेम तर आहेत, पासवर्ड मागतो. तुम्ही पासवर्ड दिला की तो खाली एक बटन असतो जनरेट OTP. OTP आला, जोपर्यंत OTP टाकला नाही तोपर्यंत परत मागे जाऊ शकताय. बरोबर, अजून बदलायचं आहे मला. पण एकदा OTP घातला आणि कन्फर्म झाला की तुम्हाला ऑप्शन बदलता येत नाही. यस. सो मोबाईल नंबर घेऊन बसावं जे जे दिलेलं आहे आणि OTP घालताना आई वडील भाऊ बहीण त्यांना 4 वेळा विचारा, मी सर हे कन्फर्म करतोय, करू का करू का करू का. काय की नाहीतर आणि नेट कॅफेला का जायचं नाही आहे, त्यांच्या प्रत्येक कॉलेजच्या बरोबर काहीतरी सेटलमेंट आहे. ते चुकून तुमचा पहिला ऑप्शन असा कॉलेज टाकला जे तुम्हाला नको आहे आणि तो मिळाला, तुम्हाला जायलाच पाहिजे, तुम्ही प्रोसेसचे बाहेर आहे. आणि मोबाईलवरती तर अजिबात भरू नका फॉर्म, तेव्हा अर्धीच स्क्रीन दिसते. बरोबर आहे. त्याच्यात ते लिस्ट पुढचे दिसत नाही की पहिला दुसरा तिसरा चौथा कुठला करायचा आहे. एक तर घरी तुमच्या लॅपटॉप PC वरती किंवा तुमच्या कॉलेज जो जवळचा कॉलेज आहे तिथे जावा आणि तिथे ते फॉर्म भरावं. नेक्स्ट, तुम्हाला 31 तारखेला सकाळी तुम्हाला अलॉटमेंट लागेल. अलॉटमेंट परत तुम्ही तुमचा लॉगिन ID टाकून अलॉटमेंट बघायची आहे. त्या अलॉटमेंटमध्ये कोणता कॉलेज मिळालेला आहे हे बघण्यापेक्षा सगळ्यात ते महत्वाचा काय बघायचे असते, मला कितव्या नंबरची ऑप्शन मिळाली आहे. बरोबर आहे. जर ते ऑप्शन पहिली असेल मला जायलाच पाहिजे आणि त्याची पुढची असेल तो निर्णय माझ्याकडे आहे. तेच आहे. इफ फर्स्ट ऑप्शन अलॉटेड इट इज ऑटो फ्रीज. तुमच्या हातात काहीच नाही आहे. तुम्हाला ऑटो फ्रीज आहे, तुम्हाला लॉग इन करायचे आहे. सीट एक्सेप्ट. सीट एक्सेप्ट म्हणजे काय, बाय क्रेडिट कार्ड और UPI 1000 रुपये भरायचे त्यांना गव्हर्नमेंटला. 1000 रुपये भरल्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट परत स्क्रीनवरती येतात. प्लीज चेक युअर डॉक्युमेंट्स. काय की डॉक्युमेंट चुकला असेल कॉलेज ॲडमिशन काढतो है, तो डॉक्युमेंट 10वी 12वी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी हे परत एकदा चेक करून घ्यायचे. ते चेक केला की तो म्हणतो एक्सेप्ट द सीट. सीट एक्सेप्ट केली की मग त्याचा एक प्रिंटआउट घ्यायचे आणि ज्या कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजला जायचा. त्या कॉलेजमध्ये जे काय त्यांची राहिलेली फी आहे, बरोबर आहे, तो फी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट भराचे. युअर ॲडमिशन इज कन्फर्म. यू आर नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड्स इफ फर्स्ट ऑप्शन इज अलॉटेड. पण मी चेक केला आणि मला कळला की माझी ऑप्शन दुसऱ्याचे पुढची आहे. दुसरा तिसरा पाचवा आठवा 300वा. बरोबर आहे. कितवी नंबरची 2चे पुढे ऑप्शन आहे. पहिल्या राऊंडला तुमच्याकडे 2 पर्याय आहे. एक, सर मला जो मिळालेला आहे आय एम सॅटिस्फाईड विथ इट, आय डू नॉट वॉन्ट टू पार्टिसिपेट इन फर्दर राऊंड्स. बरोबर आहे. मला नाही जायचं, मला घराजवळ किंवा जे काय मला पाहिजे होता तो मला मिळालेला आहे, आय डोंट वॉन्ट टू पार्टिसिपेट. तुम्ही परत फ्रीज करायचे, 1000 रुपये भरायचे, प्रिंट आउट घ्यायचे, कॉलेजला जायचा, फी भरायची, ॲडमिशन कन्फर्म. बरोबर आहे. पण
मला अजून वाटतो मला दुसऱ्याच्या पुढे मिळालेला आहे, मला पुढचे राऊंड खेळायचे आहे. तर मला पुढचे राऊंड खेळताना आत्ता मला बेटरमेंटची सोय आहे, पण त्याच्यासाठी मला सीट पहिले कंपल्सरली एक्सेप्ट करा. 50% ऑफ दी स्टुडंट्स मेक दिस मिस्टेक बाय नॉट एक्सेप्टिंग दी सीट. सीट एक्सेप्ट करायला फक्त 1000 रुपये जाणार. तो 1000 रुपये भराचे, सीट एक्सेप्ट करायची. तुम्ही कोणत्याही राऊंडला सीट एक्सेप्ट करा, एकदाच 1000 रुपये भरा लागतात, 4 वेळा भरा लागत नाही. तो 1000 रुपये भरण्याचा फायदा काय आहे की तुम्हाला पहिल्या राऊंडला जो सीट मिळालेली आहे, जोपर्यंत तुम्हाला त्याच्या वरच्या सीट मिळत नाही ते सीट तुमचीच राहते. तुम्ही जर तो 1000 रुपया नाही भरला तर इमिडिएटली तुमची सीट बाहेर गेली. लक्षात आलं ना माझ्या बोलण्याचा मीनिंग काय आहे? आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू एक्सेप्ट द सीट. यस, सीट एक्सेप्ट करायचे. बेटरमेंट बेट फॉर सेकंड राऊंड. आता नेक्स्ट सेकंड राऊंडला कोण कोण भाग घेऊ शकतो हे महत्वाचं आहे. ज्यांनी पहिल्या राऊंडचा फॉर्मच विसरला भराला, गव्हर्नमेंट म्हणतो विद्यार्थी आहे चुकतात, बरोबर आहे, तो पण जाऊ शकतो. ज्यांनी सगळे म्हणजे सीओपी आणि बीजेटीआयच भरला, त्याच्या खाली आलाच नाही मित्र आपला, बरोबर आहे, म्हणजे त्याला कुठलीही सीट अलाउड झाली नाही, तो पण अलाउड आहे. तिसरा, हु हॅड सिलेक्टेड बेटरमेंट म्हणजे सीट एक्सेप्ट केलेली आहे. आणि चौथा, ज्यांनी सीट एक्सेप्ट केलेली नाही, बरोबर आहे, तो पण अलाउड आहे. हे चारही अलाउड आहेत. आता नेक्स्ट राऊंडला, नेक्स्ट स्लाइड, ज्यावेळी ज्यांनी लास्ट 6 नंबर वाचा, ज्यांनी सीट एक्सेप्ट केलेली आहे तो सेफ झोनमध्ये आहे. त्याच्या कॅन्डिडेट्स हु हॅव सिलेक्टेड बेटरमेंट ऑप्शन फॉर कॅप राऊंड 1, अलॉटेड सीट ऑफ कॅप राऊंड 1 विल बी दी लास्ट ऑप्शन ऑटोमॅटिकली. जो तुम्हाला मिळालेला आहे तो तुमच्या जवळ आहे. जोपर्यंत त्याच्या वरचा मिळणार नाही तोपर्यंत तुमची ते सीट जाणार नाही. बाकीच्यांना हे नाही, फक्त ज्यांनी सीट एक्सेप्ट केलेली आहे त्यालाच ते सोय आहे. परत तुम्ही लॉग इन ID, पासवर्ड, परत 300 ऑप्शन, सर्व ऑप्शन बदलू शकताय, तेच ठेवू शकताय, नवीन ऍड करू शकताय, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकताय, बरोबर आहे. फक्त आता लक्षात काय ठेवायचे आहे, दुसऱ्या राऊंडला पहिल्या 3 ऑप्शन कंपल्सरी आहे. ते मला त्याच्यातून कुठलाही मिळाला तर मला जायला लागेल. एक तर जे कॉलेज आपल्याला पाहिजे त्याच कॉलेजच्या 3, फॉर एक्झाम्पल मला बाबडाच्या DY पाटील पाहिजे, तर इथला कम्प्युटर पहिली ऑप्शन, AIML दुसरी ऑप्शन, DS तिसरी ऑप्शन, डाटा सायन्स. माझं काम संपलं. तिन्हीपैकी काही मिळाला मी जाणार. किंवा मला अजून खेळाचे आहे, मला पुढे जायचं आहे, तर सगळ्यात ते भारी आयडिया सांगतो. फर्स्ट COP कम्प्युटर, दूसरा BJTI कम्प्युटर, तीसरा PICT कम्प्युटर, बरोबर आहे. ह्याच्यात म्हणजे तो मिळणार नाही, म्हणजे मला पुढचा मार्ग ओपन आहे. हे करायचे. परत एकदा, जोपर्यंत तुमचा पासवर्ड येत नाही, OTP येत नाही आणि OTP घालत नाही, तुम्ही कितीही वेळा त्या ऑप्शन फॉर्मला बदलू शकताय, काय वाटेल ते करू शकताय. ते केल्यानंतर परत त्याच्या नेक्स्ट स्लाइड लिस्ट लागेल. आता तेच प्रोसेस आहे. पहिल्या 3 ऑप्शनसाठी ऑटो फ्रीज आहे, त्याला तुम्हाला पर्याय नाही आहे. तुम्ही 1000 रुपये आधी भरले असेल तर आत्ता तुम्हाला भराची गरज नाही. डायरेक्टली त्याच्या प्रिंटआउट घ्यायचे, त्या कॉलेजला जायचा, फीस भराची, डॉक्युमेंट जमा करायचे, तुमची ॲडमिशन कन्फर्म आहे. पण मी पहिल्या राऊंडला विसरलो 1000 रुपये भरायला, मी सीटच एक्सेप्ट केली नाही, परत सीट एक्सेप्ट करायची, त्या कॉलेजला प्रोसेस करायचे. जर माझा चौथ्यापासून पुढचा ऑप्शन आहे, माझ्यासमोर 2 पर्याय आहेत. परत तेच, मला नाही जायचं पुढच्या राऊंडला, मी फ्रीज करतो, कन्फर्म करतो. आणि मला तिसऱ्या राऊंडला जायचं आहे, परत एक्सेप्ट करायची सीट. आत्ता एक्सेप्ट करायला पैसे लागणार नाही, फक्त तुम्हाला एक्सेप्टचा बटन दाबवायचे. एक्सेप्टचा बटन दाबवला तर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली सीट तिसऱ्या राऊंडला तोपर्यंत तुमच्याकडे राहते जोपर्यंत तुम्हाला त्याची वरची सीट मिळत नाही. वरची सीट म्हणजे तुम्ही टाकलेली ऑप्शन मधली, बरोबर आहे ना, त्याच्या वरचा ऑप्शन काय की तुम्हाला मिळालेला ऑप्शन शेवटचा आहे, तर ते तुम्ही काळजी घ्यावं. नेक्स्ट,
आता तिसऱ्या राऊंडला सेम, म्हणजे ज्यांनी कोणी पहिल्या 2 राऊंडला फॉर्मच भरला नाही तो पण अलाउड आहे, ज्यांना कुठलीही सीटच मिळाली नाही तो पण अलाउड आहे, ज्यांना सीट मिळाली पण त्यांनी बेटरमेंट केली ते पण अलाउड आहे, ज्याला सीट मिळाली पण त्यांनी बेटरमेंट केली नाही ते पण अलाउड आहे. सेम प्रोसिजर आहे परत. नेक्स्ट सगळ्या प्रोसेस सेम, फक्त आता 6 ऑप्शन कंपल्सरी आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला जे 6 पाहिजे ते करायचे, नाहीतर तो मी सांगितलं सीओपीच्या जसा पहिले सीबीओपी बीजेटीआय PICTचा कम्प्युटर टाकला, आता तिथला TNTC टाकायचे, म्हणजे तो पण मिळाला तर चालते आपल्याला. तो 6 आपली फिक्स करायचे. आणि त्याच्यानंतर परत आता लिस्ट लागणार. त्या लिस्ट लागल्यानंतर पहिल्या 6 ना ऑटो फ्रीज आहे, त्यांना जायचा फी परत भरायची नाही, 1000 रुपये. कॉलेजला जायचा, डॉक्युमेंट जमा, फी भरणे, प्रोसेस संपला. 7व्याचे पुढे आहे, एक तर फ्रीज करा नाहीतर चौथ्या ऑप्शनला जावा, चौथ्या राऊंडला जावा. आता चौथ्या राऊंडला जाताना ऑल आर एलिजिबल. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला कुठेही सीट मिळाली नाही तो पण एलिजिबल. ज्याला एकही अलॉटमेंट झाली नाही तो पण फॉर्मच भरला नाही तो पण एलिजिबल. ज्याला मिळाला बेटरमेंट केली तो पण एलिजिबल. ज्यांनी बेटरमेंट नाही केली तो पण एलिजिबल. आणि सेम प्रोसेस. आत्ता मात्र सर्व ऑप्शन मॅन्डेटरी आहे. जे तुम्हाला मिळाला ते तुम्हाला घ्यायलाच लागेल, बिकॉज दिस इज द लास्ट राऊंड. बरोबर आहे. याच्यात जाताना तुम्ही परत सेम प्रोसिजर आहे. तुम्ही ॲक्सेप्ट केला असेल तर तिसऱ्या राऊंडला मिळालेली सीट तुमची लास्ट सीट राहतो, आणि ते तुमच्याकडनं जोपर्यंत वरची मिळत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं कोणीही त्याला काढून घेणार नाही. आणि नेक्स्ट, या प्रोसेसला काही इफ अँड ऑर नाही आहे. जे मिळालेले आहे ते घ्यायची आहे. पहिले 1000 रुपया भरला असेल तर परत भरायची गरज नाही. जर भरला नसेल तर 1000 रुपया भरायचे, सीट ॲक्सेप्ट करायची, कॉलेजला जायचा आणि ॲडमिशन कंप्लीट करायची. या सर्वांच्या मध्ये जो स्टेजेस आहे, जो लास्ट माझे 3 स्लाइड आहे, ते प्लीज आता अतिशय सिरियसली समजून घेण्याचा प्रयत्न करा. पालक म्हणतात, हो सर मला एवढे मार्क्स होते, मला कम्प्युटर चुकला, मला म्हणजे मी मिळाला नाही. लक्षात घ्या, कम्प्युटर मशीन आहे, तो कधी चुकत नाही. बरोबर आहे ना. आपण काहीतरी चूक केलेली असते, त्याला आपण म्हणतो स्टेजेस ऑफ कॅप. नेक्स्ट, ज्यावेळी तुमच्या फॉर्म स्कॅनिंगला कम्प्युटर घेणार, सगळ्यात आधी कम्प्युटर काय काय करतो ते मी तुम्हाला आहे ना इच्छा ऐकण्याची? यस. सगळ्यात पहिले तो तुमचा फॉर्म घेणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी. इरिस्पेक्टिव्ह म्हणजे मुलगा आहे, मुलगी आहे, कॅटेगरी आहे, ओपन आहे, महाराष्ट्र आहे, ऑटो महाराष्ट्र आहे. पहिला जनरल मधून तुमचा फॉर्म स्कॅन होणार की तुम्हाला मिळते की नाही. तुम्हाला तुमच्या मेरिट प्रमाणे त्या कॉलेजला सीट आहे की नाही तो बघणार. त्याच्यानंतर दुसरी स्कॅनिंग करणार तो EWS ची, ज्यांचा EWS आहे. तिसरी स्कॅनिंग करणार कॅटेगरीच्या विद्यार्थी कॅटेगरीला. तुम्हाला भरपूर वेळा मी सांगतोय की फॉर एक्झाम्पल या कॉलेजला 60 पैकी ओपनच्या 20 जागा आहेत. 20 पैकी 6 जागा मुलींच्या आहेत, त्याला L म्हणतात. राहिलेले 14 जागा G म्हणजे जेंट्स नाही, G म्हणजे जनरल. त्या जनरलमध्ये जर कॅटेगरीचा SC कॅटेगरीचा विद्यार्थी आणि त्याला 95% आहे, तो कॅटेगरीला सीट नाही, त्याला जनरलची सीट मिळते. सो ओपनची सीटला कॅटेगरीचा येतो. तिथेच जर मुली असतील, त्याचा 95 असेल तर तो जनरलची सीट मुलगी पण घेणार. आर यू अंडरस्टँडिंग? सो पहिल्या 2 स्टेजला इथे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी, इथे फक्त EWC. तिसऱ्याला मग कॅटेगरी, चौथ्याला फक्त SWC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास, 5व्याला जो डिसेबिलिटीचे आहे, 6व्याला डिफेन्सचे कॅन्डिडेट बघणार, तो जे तुम्ही असतील तर. नेक्स्ट, त्याच्यानंतर स्टेज 2, इथे मुलींचे सीट जर शिल्लक राहिले, हे म्हणजे लक्षात घ्या, मुलींचे जो 30% सीट आहे त्याच्यात मुली संपल्या, मुलींचे सगळे फॉर्म स्कॅन झाले आणि त्याच्यात मुली नाही राहिल्या, तर तो सीट मग आता फिमेल टू मेल कॅन्डिडेट्स कन्वर्ट होतात. आर यू अंडरस्टँडिंग? दिस इज
स्टेज 2. स्टेज 3 फक्त SBC साठी आहे, याच्यात जास्त लक्ष घालायचे नाही. स्पेशल बॅकवर्ड क्लासला इतर कॅटेगरीमध्ये असेल तर ते मिळते. स्टेज 4 फक्त लक्षात घ्यायचे. सगळ्या फॉर्म संपल्यानंतर स्टेज 4 मध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी फॉर्म स्कॅन होतो. म्हणजे SC चे जितके वेकंट आहे, ST चे जितके वेकंट आहे, फिजिकली डिसेबल्डचे जितके वेकंट आहे, मुलींचे जितके वेकंट आहे, ऑल इंडिया कोट्याचे जितके वेकंट आहे, तो जनरल कॅन्डिडेटला मिळतात. तो म्हणजे स्टेज 4. स्टेज 5 ऑल इंडिया कॅन्डिडेटची आहे. स्टेज 6 डिप्लोमा होल्डरची आहे. आता याचा फरक काय पडतो हे जाऊ दे पुढे. पहिल्या राऊंडला फक्त 2 स्टेज राऊंड एक्झिक्यूट होतात, हे लक्षात ठेवा तुमच्या डोक्यात. पहिल्या राऊंडला कॅटेगरीचे सीटला जर कॅन्डिडेट मिळाला नाही तर तो सीट तशीच वेकंट राहते. बरोबर आहे ना. पहिल्या राऊंडला तुम्हाला दिसणार बालचंदमध्ये 40 सीट राहिल्या, COP मध्ये 50 राहिल्या, बावडाला 70 राहिल्या, KIT ला 50 राहिल्या. तो सीट वेकंट नाही आहे, तिथे तो कॅटेगरीचा विद्यार्थी अवेलेबल नाही आहे. सो इट रिमेन ॲज इट इज, इट इज नॉट चेंज्ड. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला चौथ्या स्टेज पर्यंत जातो. आणि चौथी स्टेज मी तुम्हाला आता सांगितली काय होती. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, ऑल सीट्स आर ओपन. सल्ला काय आहे, दुसऱ्या राऊंडची वाट बघणे. जर आपल्याला पहिल्या राऊंडला सीट मिळाली नाही तर घाबरायचं नाही. ना कॅटेगरीचे सीट राहिलेले आहेत, मला ओपन होणार आहे पण दुसऱ्या राऊंडला. पण त्याचा फरक काय पडतो तेवढा सांगतो की फॉर एक्झाम्पल पहिल्या राऊंडला ओपन कॅटेगरीला किंवा कोणत्याही कॅटेगरीला जे कॉलेज मला पाहिजे तो 90ला क्लोज झालाय आणि माझे कुठे तर 88 आहेत किंवा 87 आहे, तर मी वाट बघू शकतो. पण माझे आहेतच 50, तर तो 90 वरनं 50ला नाही येणार. बरोबर आहे ना. इट कॅन कम डाऊन टू 1, 2, 3%. त्याच्यापेक्षा जास्त काय कमी होणार नाही. यस, चला नेक्स्ट. ते तर काय गरज नाही.